नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय अंडा भुर्जी मॅगी. काय की घरचे गेलेत जरा फंक्शनला बाहेर आणि मी पण थोडं दुपारी ना लेटच जेवलेलो आहे, म्हणून काहीतरी हलकं फुलकं बनवतोय. तर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं, त्याला गरम करून घ्यायचं व्यवस्थित. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चॉप केलेला फ्राय करून घ्यायचा आपल्याला, थोडासा हलका सोनेरी होईपर्यंत. मॅगी ॲक्च्युली अनहेल्दी असं कन्सिडर केलं जातं, पण आपण कुठं ते रोज रोज खातो आहे, आठवड्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेस खाल्लं तर खातो आहे. पण त्यातल्या त्यात आपण त्याला जरा प्रोटीन रिच जर बनवलं अंडे वगैरे टाकून तर खायला काही हरकत नाही. आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची 1 चमचाभर, त्याला पण फ्राय करून घेऊ. मस्त फ्राय झाले. आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो किंवा 2 मीडियम आकाराचे टोमॅटो थोडेसे बारीकसे चॉप करून त्याच्यात टाकायचे. ज्यांना मैद्यापासून ॲलर्जी आहे ना त्यांनी मॅगी खाऊ नका बरं का. ग्लुटन एनर्जी ज्यांना असते ना, ग्लुटन. तर बघा 1-1.5 मिनटं मोठ्या आचेवर याला मस्त टोमॅटोला फ्राय करून घेतला आहे, छान सॉफ्ट झाला आहे. आता गॅस एकदम बारीक करायचा. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट चवीप्रमाणे, अर्ध्या चमचापेक्षा कमी धने पावडर, अर्ध्या चमचापेक्षा कमी चिकन किंवा मटन मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा मॅगी मसाला टाकायचा त्याच्यात. गॅस वाढवायचा आहे. आता याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ मोठ्या आचेवरच. बढिया, तर मस्त सुगंध सुटला आहे ना मसाल्यांचा. थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे कसा तो मसाला फ्राय व्हायला मदत होते. हे बघा लगेच आजूबाजूला तेल सुटलं बघा त्याला. थोडंसं मीठ टाकू, थोडंसंच टाकू, लागलं तर परत ॲडजस्ट करता येईल नंतर. आणि मॅगी मसाल्यामध्ये पण मीठ असतं थोडंसं, त्याच्यामुळं खूप खारट नको व्हायला. आता याच्यामध्ये आपल्याला 3 अंडे फोडून टाकायचेत. आता गॅस वाढवायचा आहे. आता याची भुर्जी तयार करून घेऊ व्यवस्थित. हे बघा मस्त गरमागरम भुर्जी तयार झालेली बरं का. 1 मिनटापासून मोठ्या आचेवर याला मी फ्राय करतो आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं आहे. एक छोट्या आकाराचा तांब्या असतो ना, तो तांब्या भरून पाणी टाका, किंवा जवळपास 2 ग्लास आपले नॉर्मल साईज ग्लास असतात ना, ते 2 ग्लास पाणी टाका. याला थोडी उकळी येऊ देऊ. तर बघा आता उकळी फुटलेली आहे. आता एक वेळेस ना आपण मीठ चेक करून घेऊ, मीठ लागतं की नाही ते. अगदी थोडंसं मीठ लागेल त्याला. आता गॅस एकदम कमी करायचा आणि त्याच्यामध्ये हे आपले 2 पीस मॅगीचे ठेवून घ्यायचे. आता गॅस जो आहे ना आपल्याला मीडियम करायचा आहे आणि झाकण लावून याला कमीत कमी 3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा बरोबर 2 मिनिटं झालेले आहेत. याला आता एक वेळेस मिक्स करून घेऊ आपण. यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, थोडंसं पाणी आहे अजून त्याच्यामध्ये. आता गॅस एकदम कमी करायचा आणि उरलेले 1 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बढिया, हे बघा पूर्ण पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे आणि मॅगी पण आपली एकदम मस्त सॉफ्ट झालेली आहे. त्याच्यावरती ना कोथिंबीर मस्त स्प्रिंकल करायची, बढिया जबरदस्त. तर बघा मस्तपैकी अशी एका प्लेटवर काढून घ्यायची आहे. जबरदस्त, किती सुंदर दिसते बघा. आता मी करतो मस्त ही गरमागरम मॅगी एन्जॉय. 1 नंबर आपली अंडा भुर्जी मॅगी.